नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तेजस्विनी तिच्या कुटुंबाला म्हणत असते की चला आता आपल्याला निघायला हवं, आणि मग ती सुभाष आणि प्रमिला यांचाही निरोप घेते. त्याचवेळी तिचं लक्ष जातं तिथेच कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या आसावरीकडे. आशू बिचारी नेहमीप्रमाणे खाली मान घालून रडत असते. तेजस्विनी नाटक करत तिच्याकडे जाते आणि म्हणते की हे बघ आसावरी, मला तुला किंवा तुझ्या आई वडिलांना दुखवायचं नव्हतं. मी फक्त माझ्या मुलाचा विचार करते इतकंच. ही मी तुझ्या आणि गौतमच्या लग्नाला परवानगी दिलीच आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. पण त्यावेळी आसावरी मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर ही तेजस्विनी पुन्हा एकदा पमाकडे आणि सुभाषकडे जाते आणि उगाचच इमोशनल होत म्हणू लागते की ज्याप्रमाणे तुम्हाला 4 मुली आहेत त्याप्रमाणे मलाही 3 मुलं आहेत. मलासुद्धा त्यांच्या आनंदाचा विचार करायला हवा की नको. आता जोपर्यंत माझ्या जयचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत गौतमचं लग्न तर काही शक्य नाही आहे. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझं काहीतरी चुकतंय तर मग ठीक आहे, आपण गौतमचं आणि आसावरीचं लग्न लवकरात लवकर लावून देऊयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या रात्री ना मला शांत झोप लागणार नाही. मला माझ्या मुलाच्या काळजीने सतत अस्वस्थ वाटत राहील. आणि तिच्या या अशा दुहेरी बोलण्यामुळे वागण्यामुळे घरातील कोणी काहीच बोलत नाही. पण त्याचवेळी त्या ठिकाणी येतो जय, आणि त्यावेळी त्याचा जो रुद्रावतार असतो तो पाहून सगळेच जण थोडेसे घाबरून त्याच्याकडे बघत असतात. आणि मग जय बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की आई, इथे माझ्याविषयी बोलणं सुरू आहे ना, म्हणून मला बोलायलाच हवं. वडील केल्यानंतर मी माझ्या भावंडांची मला जमेल तशी काळजी घेतली. माझ्या परीने त्यांना सुख देण्याचा, त्यांना सगळ्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यात मी किती यशस्वी ठरलो मला माहीत नाही. पण मी माझ्या भावंडांसाठी ना वाटेल ते करायला तयार आहे. अगदी उद्या मला माझा जीव जरी द्यायला लागला ना, तरीही मी मागे हटणार नाही. आणि जर माझ्या एका निर्णयामुळे माझ्या भावाचं भलं होणार असेल, या घरातील लोकांना सुख मिळणार असेल ना, तर मग ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे. आणि जयचं हे बोलणं ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. आणि तिच्यासोबत समायरा आणि ती जी बिंदू असते त्यांच्यासुद्धा. तर घरातील इतर सगळेजण असतात त्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण जयकडे पाहू लागतात. जय पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की हो, मी लग्न करायला तयार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. तेजस्विनी उगाचच डोळ्यात पाणी आणून जयचं कौतुक करते, जणू काही तिला खूप आनंद झालाय. तर गौतम, साक्षी आणि आपली आसावरी रडतच त्याला मिठी मारतात. सगळ्यांना खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. शरू तर खूपच खुश असते आणि कौतुकाने शायनरकडे पाहत असते. तर प्रमिला आणि सुभाष आनंदाने स्वामींचे आभार मानत असतात. आणि मग ती जी तेजस्विनी असते ती रडतच तेथून बाहेर पडते. आणि बाहेर गेल्यानंतर मात्र तिचे डोळे अगदी रागाने लाल लाल झालेले असतात. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की खानोलकर त्यांच्या घरी परत जातात. तर सुभाष प्रमिला मुलीचं लग्न ठरल्यामुळे स्वामींचे आभार मानतात. तर अनु आणि मयू नेहमीप्रमाणे आशूला चिडवत असतात. मग त्या ठिकाणी येते शरू. आशू तिचा हात हातात घेते आणि मनापासून तिचे आभार मानते. तर शरू म्हणते की ताई, माझे का आभार मानतेस तू? आशू म्हणते की शरू, मला माहिती आहे जयदादा लग्नासाठी फक्त तुझ्यामुळे तयार झालाय, आणि आता फक्त तुझ्याचमुळे माझ्या आणि गौतमच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे. आणि त्यावेळी शरू म्हणते की ताई, अगं हे काय बोलतेस तू? मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. आणि मला माहिती आहे ना, आत्तापर्यंत तू आम्हा सगळ्यांसाठी किती काय काय केलं आहे. त्यापुढे तर हे सगळं काहीच नाही. मला फक्त तुम्हा तिघींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. मम्मी पप्पांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत जे काही कष्ट घेतलेत ना, त्याचं त्यांना फळ द्यायचं आहे, त्यांना सुखी ठेवायचं आहे. आणि मग त्या 4ही बहिणी प्रेमाने आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो आणि मावळतो सुद्धा. ऑफिसमध्ये काम करणारे इतर एम्प्लॉईज घरी गेलेले असतात, पण शरू मात्र अजूनही ऑफिसमध्येच बसून असते. आणि ती अनुला व्हॉईस नोट पाठवत असते. त्यात ती असं म्हणत असते की आज मला ऑफिसमध्ये खरंच खूप काम आहे, त्यामुळे मला घरी यायला उशीर होईल, तू मम्मी पप्पांना सांग. आणि त्यावेळी तिकडून अनु असं तिला सांगते की ताई, जर तुला शक्य असेल तर लवकर घरी ये आणि उद्या ना सुट्टीसुद्धा घे, कारण उद्या आपल्याला साक्षी वहिनीच्या घरी जायचं आहे. तिने वटपौर्णिमेचा कार्यक्रम ठेवलाय. आणि ते ऐकून शरू काळजीत पडते. अनुला व्हॉईस नोट पाठवत म्हणते की अगं, मग मला उद्याचं कामसुद्धा आजच करावं लागेल, नाहीतर माझा बॉस ना पुन्हा माझ्यावर चिडेल.
त्यामुळे आता मला घरी यायला थोडा उशीरच होईल, तू सगळं सांभाळून घे. आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिच्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे, म्हणून ती मोबाईल चार्जिंगसाठी लावते, परंतु बटन काही ऑन करतच नाही. त्यानंतर त्या ठिकाणी येतो मॅक. आपली लाडकी तायडी इतका वेळ काम करते हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तो तिला विचारतो सुद्धा की काय गं तायडे, तुला घरी जायचं नाही का? तर शरू म्हणते, जायचं आहे रे मॅक, पण ना माझं खूप काम बाकी आहे आणि त्यातच उद्या मला सुट्टी हवी आहे, म्हणून उद्याचं कामसुद्धा मी आजच पूर्ण करून घेते, नाहीतर तो शायनर ना पुन्हा माझ्या नावाने ओरडत बसेल. आणि ते ऐकून मॅक म्हणतो की नको गं काळजी करू, मी उद्या लवकर ऑफिसला येईल आणि तुझं काम करेल. शरू म्हणते की नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, मी काम पूर्ण करून जाईल, तू आता जा, तू खूप दमला असशील ना. आणि त्यावर मग मॅक्ससुद्धा हो म्हणतो आणि शरूचा निरोप घेऊन ऑफिसमधून बाहेर पडतो. त्यानंतर त्या ठिकाणी येतो जय. तो शरूला विचारतो की काय झालं, तू आज इतका वेळ ऑफिसमध्ये का थांबली आहे? त्यावर शरू त्याला सांगते की सर, माझं थोडं काम बाकी आहे, म्हणून मी जरा जास्त वेळ थांबणार आहे आणि त्याचसोबत मला उद्या वर्क फ्रॉम होम हवं आहे, म्हणून मी उद्याचं कामसुद्धा आजच पूर्ण करून घेते. आणि हे ऐकून जय चिडून म्हणतो की आता वर्क फ्रॉम होम घ्यायचं हे कोणी ठरवलं? तर शरू म्हणते की मीच माझं ठरवलं, कारण उद्या ना माझ्या साक्षी वहिनीच्या घरी कार्यक्रम आहे आणि मला तिकडे जायचं आहे. तर जय म्हणतो की तुझं तिकडे काय काम आहे? पण शरू म्हणते की हे बघा सर, मी ना साक्षी वहिनीचे नणंद आहे, त्यामुळे मला तिकडे जायलाच हवं आणि तुम्ही मला उद्या प्लीज सुट्टी द्या, मी उद्याचं कामसुद्धा आजच पूर्ण करते. पण जय म्हणत असतो की हे बघ, उगाच खोटं बोलू नको, उद्याचं काम वगैरे तू काही करत नाही आहे, माहिती आहे मला, तुझं आधीचंच काम पेंडिंग असणार आहे. आणि ते ऐकून शरू तर खूप चिडते, पण ती उगाच जयसोबत वाद घालत बसत नाही. त्यानंतर जय बाहेर जायला निघतो, पण थोड्या वेळाने त्याला शरूची काळजी वाटते, म्हणून तो पुन्हा ऑफिसमध्ये येतो. आणि त्यावेळी शरू एका कॉन्फरन्स रूममध्ये काम करत बसलेली असते. जय पुन्हा तिथे जातो, तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतो, म्हणू लागतो की अगं बाई चल घरी, एकतर पावसाला सुरुवात झाली आहे, लवकरच टॅक्सी आणि ट्रेन्स बंद होतील आणि आपण इथेच अडकू. पण शरू ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की मी माझं काम पूर्ण केल्यानंतरच घरी जाणार. जय तिच्यावर ओरडतो आणि त्यामुळे मग ही मुलगी तिचा लॅपटॉप बंद करते आणि गुपचूप जयच्या पाठोपाठ घरी जायला निघते. पण ते दोघेजण ऑफिसमधून बाहेर पडणारच असतात, तितक्यात लाईट्स जातात आणि त्यामुळे जय घाबरतो आणि धावतच एका दरवाजाच्या दिशेने निघतो. शरूसुद्धा त्याच्या पाठोपाठ येते. ती विचारते की काय रे शायनर, काय झालं? आणि तेव्हा जय तिला सांगतो की आपण अडकलोय ऑफिसमध्ये, हे सगळे डोअर ना इलेक्ट्रिक आहेत, आता लाईट्स गेल्यामुळे ते काय ओपन होणार नाहीत. आणि हे ऐकून शरू खूप घाबरते आणि मग दोघेजण एकमेकांनाच दोष द्यायला सुरुवात करतात. शरू म्हणत असते की शायनर, तू इथे परत आला ना, म्हणून हे सगळं घडलं. तर जय म्हणत असतो की या सगळ्यासाठी तूच कारणीभूत आहे, तुला कोणी सांगितलं होतं इतका वेळ ऑफिसमध्ये थांबून काम करायला? आणि मग त्यानंतर हे दोघेजण पुढे काय करायचं त्याचा विचार करू लागतात. त्याचवेळी जयच्या लक्षात येतं की तो त्याचा मोबाईल कारमध्येच विसरला आहे, त्यामुळे तो आणखीन पॅनिक होतो. पण शरू म्हणते की अरे माझ्याकडे मोबाईल आहे, मी तो चार्जिंगसाठी लावला होता, थांब घेऊन येते. पण त्यानंतर जेव्हा ती मोबाईल घेऊन येते तेव्हा तिचा चेहरा पडलेला असतो. जय विचारतो की काय झालं? शरू म्हणते की मी मोबाईल चार्जिंगसाठी तर लावला होता, पण बटन चालूच केलं नव्हतं. आणि ते ऐकून जय तिच्यावर खूप चिडतो, तिच्यावर ओरडतो. शरू म्हणू लागते की हे सगळं ना तुझ्याचमुळे घडलं, तू मला किती काम देतो म्हणून माझ्या बाकीच्या गोष्टी लक्षात राहत नाही. आणि ते ऐकून जय डोक्यालाच हात लावतो. पण त्यानंतर शरू म्हणू लागते की माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आणि मग त्यानंतर ती एके ठिकाणी जाते आणि जोरात ती काच वाजवायला आणि बाहेर हाका मारायला सुरुवात करते. तर जय म्हणतो की हे सगळं साऊंड प्रूफ आहे, तुझा आवाज बाहेर काही जाणार नाही. आणि मला सांग रात्रीचे किती वाजलेत, आत्ता यावेळी इथे कोण असणार? त्यामुळे मग शरू नाराज होते. त्यानंतर मग तिला दुसरी एक आयडिया सुचते आणि ती पटकन जाऊन मेणबत्ती शोधायला सुरुवात करते. आणि त्यावेळी ती एका टेबलवर चढलेली असते आणि ते पाहून जय डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर शरू एका कपाटामधून मेणबत्ती वगैरे बाहेर काढते. ती मेणबत्ती पेटवते, जेणेकरून ऑफिसमध्ये थोडा का होईना पण उजेड असावा. आणि मग त्यानंतर ती आणि जय कॉन्फरन्स रूममध्येच बसून राहतात. पण मग त्यानंतर शरूला वॉशरूमसाठी जायचे असते आणि म्हणून ती जयला म्हणू लागते की शायनर, तू सुद्धा माझ्यासोबत चल ना, कारण त्या ठिकाणी ना खूपच अंधार आहे, तू बाहेर थांब, मी पटकन येते. पण जय म्हणत असतो की हे बघ, मी तुझा बॉस आहे, मी अजिबात ही असली कामं करणार नाही. त्यामुळे मग शरू मुद्दाम दोन्हीही मेणबत्त्या घेते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण थोड्याच वेळात जयला तिच्या ओरडण्याचा आवाज येतो, म्हणून मग तोही धावतच तिकडे जायला निघतो. पण त्याचा पाय एका कुंडीत अडकतो आणि तो खाली पडतो. आणि तेव्हा आपण पाहतो की आपली शरूसुद्धा त्याच कुंडीला अडखळून खाली पडलेली असते आणि हे दोघेजण वेड्यासारखे एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.